नमस्कार, मी विशाल. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज दिवसभरात वेगाने घडामोडी घडलेल्या आहेत. मग त्या राजकीय असू देत, सामाजिक असू देत, सांस्कृतिक असू देत किंवा आर्थिक, अशा वेगवेगळ्या घडामोडी आज आपण बघणार आहोत प्राईम टाइम बुलेटिनमध्ये. सुरुवात करूयात हेडलाईन्सने. दिल्ली निवडणुकीला आता आणखी रंगत. आज अर्ज भरण्याचा होता शेवटचा दिवस. भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांची कृष्णानगरमधून तर अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीतून भरला उमेदवारी अर्ज. काँग्रेसचे नेते अजय माकन यांनीही सदर बाजारमधून भरला अर्ज. किरण बेदींनी केलं संघाचं कौतुक. भारताला एकत्र ठेवणारी राष्ट्रीय संघटना म्हणून गौरवोद्गार. लाला लजपतराय यांच्या गळ्यात भगवी शाल घातल्यानंतर बनल्या टीकेचं लक्ष्य. हिंदाल्कोला केलेल्या तालाबिरा कोळसा खाण वाटपात कोणतीच देवाणघेवाण झाली नव्हती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंगांनी सीबीआयकडे केलं स्पष्ट. आयबीएन नेटवर्ककडे सिंग यांच्या चौकशीचे एक्सक्लुसिव्ह तपशील. बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी प्रजासत्ताक दिनी कडेकोट बंदोबस्त. ड्रोनच्या उड्डाणांना परवानगी नाही, पण ओबामांच्या मार्गावर स्पिनर्स असणार तैनात. राजपथाजवळच्या उंच इमारती शनिवारी दुपारपासूनच राहणार बंद. स्वाईन फ्लूचा वाढता प्रसार. हैदराबादमध्ये आणखी 3 मृत्यू तर 49 नागरिकांना स्वाईन फ्लूची लागण. पंजाब, भोपाळ आणि चेन्नईमध्येही स्वाईन फ्लूचे बळी. पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार बारामतीत. येत्या 14 फेब्रुवारीला शरद पवारांच्या विद्या विकास प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला लावणार हजेरी. राष्ट्रवादीनं पक्ष संघटनेच्या जबाबदारीतून गणेश नाईकांना वगळलं. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली जितेंद्र आव्हाडांकडे. पंधरा वर्ष वाईट टाकलेल्या दापोलीच्या रांगले कुटुंबाला न्यायाची प्रतीक्षा. अखेर दापोली पोलीस निरीक्षकांनी घेतली पीडित कुटुंबाची भेट. आयबीएन लोकमतच्या बातमीचा परिणाम. मेगा हिट सिनेमा पीकेच्या निर्मात्यांना दिल्ली हायकोर्टाची नोटीस. चित्रपटातला काही भाग जशाचा तसा पुस्तकासाठी वापरल्याची फरिश्ता पुस्तकाच्या लेखकाची याचिका. याचिकेनंतर हायकोर्टाने केली कारवाई. एका महत्त्वाच्या ताज्या बातमीने आपण सुरुवात करूया. ही बातमी आहे दौंडमधनं. बेपत्ता तरुण अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर सापडलेला आहे. अक्षय हा 5 दिवसांपासून बेपत्ता होता. यवतमधल्या कालव्यामध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये याबद्दलची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय. याबद्दल बोलूयात. आमचे पुण्याचे ब्युरो चीफ अद्वैत मेहता आपल्याबरोबर आहेत. अद्वैत, एकूणच या प्रकरणाबद्दल सांगशील, काय नेमकं हे प्रकरण आहे? विशाल, अत्यंत धक्कादायक हे प्रकरण आहे. अत्यंत उमदा तरुण जो इकडच्या कात्रज भागातल्या भारतीय विद्यापीठामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगला शिकत होता आणि 17 जानेवारीला तो बेपत्ता झाला. त्याच्या कुटुंबियांनी दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि कुटुंबियांच्या नातेवाईकांचा दावा आहे, त्याच्या चुलत भावाचा, बहिणीचा, की हे नुसतं प्रकरण मिसिंगचं नाहीये, तर हे प्रेम प्रकरणातून घडलेलं आहे. त्यांचा ज्यांच्यावरती संशय होता त्यांची ही माहिती त्यांनी दिली होती, परंतु तपासाला वेग येत नव्हता. अखेर आज हे कुटुंबीय जे आहे ते जे पुण्याचे अतिरिक्त पोलीस संचालक आहेत, ऍडिशनल सीपी संजय कुमार यांना भेटले आणि संजय कुमार यांनी तातडीने दखल घेतली. वेगाने चक्र फिरली, परंतु दुर्दैवानं संध्याकाळी अक्षयचा मृतदेह सापडल्याची बातमी आली. त्याचा जो मृतदेह आहे तो यवतला, म्हणजे पुणे जिल्ह्यामधला दौंड तालुक्यामधलं यवत जे आहे त्याच्या कॅनॉलमध्ये आढळून आलेला आहे. अर्थात पोस्टमार्टम नंतरच काय ते कळेल, कारण ही नेमकी हत्या आहे, आत्महत्या आहे. आता तरी पोलीस काही बोलत नाहीयेत. फक्त पोलिसांनी एवढं सांगितलं की आमच्याकडे बेपत्ता मिसिंगची तक्रार आली होती आणि आम्ही सगळा तपास करत होतो आणि त्या दृष्टीनं ही बातमी जेव्हा समजली की अशी डेड बॉडी मिळालेली आहे, त्यानंतर आता पोलीस तिकडे पोहोचलेले आहेत. दौंडचं जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथं मृतदेह आहे. त्या मृतदेहासोबत त्याचे वडील देखील आहेत, परंतु अजूनही पोलीस नेमकं काय प्रकरण आहे हे सांगायला तयार नाहीयेत. त्याचे जे कुटुंबीय आहेत त्याने मात्र हे प्रकरण जे आहे ते प्रेम प्रकरणातून झालेलं आहे आणि ज्यांच्यावरती संशय आहे त्यांच्यावर सगळी माहिती दिलेली आहे. त्याची कसून चौकशी व्हायला हवी होती, ती झाली नाही असं देखील ते आरोप करतायत.
कुठंतरी मुलाच्या कुटुंबियांचा हाही आरोप आहे की पोलिसांनी दिरंगाई केलेली आहे. जर पहिल्या दिवशीच आम्ही सगळं सांगितलं होतं की काय नेमका अँगल आहे त्याचा बेपत्ता होण्याचा, त्याचा जर तपास झाला असता तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते, असा त्यांचा आरोप आहे. त्यामुळं आता बघायला पाहिजे पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर काय समोर येतंय. परंतु अत्यंत धक्कादायक अशी घटना आहे की 22 वर्षाच्या या तरुण मुलाचा मृतदेह हा 5 दिवसानंतर एका कालव्यामध्ये सापडलेला आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल अद्वैत. या प्रकरणाचा आता पुढला तपास पोलीस करता आहेत. बघूयात नेमकं पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतर अक्षय शिंदेचा मृत्यू कशामुळे झाला हे पुढे येऊ शकेल. यानंतर आपण जाणून घेणार आहोत दिल्ली विधानसभा निवडणुकी संदर्भातल्या बातम्या. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता आणि आज 3 दिग्गज उमेदवारांनी अर्ज भरलेत. भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी कृष्णानगरमधून आपला अर्ज भरलेला आहे. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून अर्ज दाखल केलाय, तर काँग्रेसच्या प्रचाराचे प्रमुख अजय माकन यांनी सदर बाजार भागातून अर्ज दाखल केला. कालच केजरीवाल यांनी किरण बेदींना टीव्ही चॅनलवर खुल्या चर्चेचं आव्हान दिलं होतं. पण आपण फक्त सभागृहात चर्चेसाठी तयार आहोत असं किरण बेदींनी म्हटलं होतं, तर अजय माकन यांनी मात्र केजरीवाल यांचं आव्हान स्वीकारलं होतं. और जो कॉन्स्टिट्यूएंसी कृष्णा नगर की मुझे मिली है कि ये डॉक्टर हर्षवर्धन की तपस्या की मेहनत है. बीजेपी बहुत इसमें काम करती है, बड़ी सेवा करती है. देखिए, दिल्ली में हम लोगों की अपनी मेजॉरिटी आएगी. पिछली बार हमारे को लगभग 25% वोट दिल्ली में मिले थे और 29% वोट लेकर के बीजेपी की लोकसभा में मेजॉरिटी आई है. तो 25% वोट कोई कम नहीं होते हैं. तो हम लोगों को कुछ और आगे बढ़ना है और हमारी अपने आप खुद की दिल्ली में मेजॉरिटी आएगी. भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती स्तुतीसुमनं उधळली आहेत. किरण बेदी नक्की काय म्हणाल्यात ते आपण पाहूयात. संघ अतिशय राष्ट्रवादी आहे. मला असं वाटतं की या संघटनेमुळे देशाचं ऐक्य टिकलंय, देश व्यवस्थित राहिलाय. संघामध्ये अतिशय शिस्तबद्ध लोक आहेत आणि ते तरुणांनाही शिस्त शिकवतात. आणि यानंतर बराक ओबामा यांच्या भारत भेटीबद्दल, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सज्ज झाली आहे. त्यासाठी काही खास सुरक्षेचे उपाय योजण्यात येणार आहेत. काय आहेत या उपाययोजना त्यावरती आपण एक नजर टाकूयात. अमेरिकी गुप्तचर यंत्रणांच्या सूचनेनुसार कोणतंही ड्रोन वापरण्यात येणार नाहीये. राजपथाजवळच्या 71 इंच इमारतींवरती कडक लक्ष ठेवण्यात येणार आहे. या इमारतींची आणि तिथे जाणाऱ्यांची कडक तपासणी करण्यात येईल. 26 जानेवारी या दिवशी संचलनासाठी सामान्यांना देण्यात येणाऱ्या पासच्या निम्मेच पास यावेळी देण्यात येतील. 25 आणि 26 जानेवारीला राजपथच्या जवळ काम करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष पास देण्यात येतील. राजपथाजवळच्या इमारतींमध्ये आणि ओबामांच्या प्रवासाच्या रस्त्यावर खास सुरक्षा रक्षक तैनात असतील. या सगळ्या घडामोडीनंतर प्राईम टाइम बुलेटिनमध्ये इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर आपण इतरही बातम्या बघणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपण बातमी बघणार आहोत. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची नेमकी काय चौकशी करण्यात आली या संदर्भातली माहिती IBN नेटवर्कच्या हाती लागली आहे. हिंदाल्को संदर्भातला निर्णय योग्य होता असं मनमोहन सिंग यांनी CBIला सांगितलंय. खाण वाटपात कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण झाली नव्हती असंही त्यांनी यावेळी सांगितलंय. मनमोहन सिंग यांची CBI चौकशी झाल्यानंतर आता भाजप आणि काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटलंय. कांग्रेस भी दो स्वर में बोल रहे. एक स्वर में कह रहे ये विंडिक्टिव है, दूसरी स्वर में दूसरी प्रवक्ता ने कहा ये लीगल प्रोसेस है. इसमें सरकार का कोई रोल नहीं है. सरकार को कुछ लेना देना नहीं है. कोर्ट ने भी कहा पूछताछ क्यों नहीं हुआ, तो पूछताछ हुआ अभी. तो इससे सरकार को कुछ लेना देना नहीं है. I think it's totally unnecessary and pointless.
to politicize or sensationalize a pure legal process under a court order considering a closure report. I think it's much to be appreciated that, like a responsible citizen and somebody who is fully willing to cooperate, he answered those questions, no delay, no obstruction. आणि यानंतर प्राईम टाइम बुलेटिन मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर बातमी आहे IBN लोकमतच्या इम्पॅक्टची. दापोली तालुक्यातील मोहन रांगले यांचं कुटुंब 15 वर्ष वाळीत होता आणि या प्रकरणाची बातमी आज दिवसभर दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. दापोलीचे पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी लोणवडी गावात जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. उद्या दोन्ही पक्षांना दापोली पोलीस ठाण्यामध्ये बैठकीसाठी बोलवण्यात आलंय. यानंतर प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.